हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आणि मी प्रकाश नावकार आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. नमस्कार. सचिन, आज आपल्या कार्यक्रमामध्ये तू शेतकरी बांधवांना कोणते कार्यक्रम ऐकवणार आहेस आणि मुख्य आपल्या कार्यक्रमाचा विषय कोणता आहे ते सांगशील का? प्रकाश, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा जो मुख्य विषय आहे तो आहे ओवा लागवड तंत्रज्ञान. याविषयी डॉक्टर SM घावडे, प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत तर आहेच आणि सोबतच संवाद आणि आपले जे दैनंदिन कार्यक्रम आहेत ते आहेतच. तर शेतकरी बंधूंनो, ऐकत राहा किसानवाणी कार्यक्रम. सचिन, गेल्या 2 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरण असूनही ऊनही थोडंफार पडत आहे. मला असं वाटतं शेतकरी बांधवांना आजच्या हवामानाचा अंदाज ऐकायला आवडेल. आता जाणून घेऊया भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि भारतीय मोसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. उद्या दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पुढील 24 तासामध्ये विदर्भ प्रदेशात कमाल तापमानात 3 अंशापर्यंत घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.0 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 53% राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग 15.0 किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. आताच आपण उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतला. सचिन, आता आपण ऐकवणार आहोत शेतकरी बांधवांना आजच्या आपल्या कार्यक्रमाचा मुख्य विषय. आता ऐकूया ओवा लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर SM घावडे, प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आपल्या भागात मोठ्या प्रमाणात कपाशी, सोयाबीन या नियमित पिकांची लागवड तर होतेच, परंतु बऱ्यापैकी शेतकरी आपल्याकडे ओवासुद्धा लागवड करतात. प्रामुख्याने खारपान पट्ट्यातील बहुतेक शेतकरी सलग ओवाची लागवड करतात आणि महत्त्वाचा दुवा घेऊन आपण आपली आजच्या मुलाखतीचं आयोजन केलेलं आहे. आज आपण ऐकणार आहात ओवा लागवड तंत्रज्ञान, त्यासोबतच इतर मसाले, बियाणे यांची सुद्धा लागवड तंत्रज्ञान आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्याला याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे डॉक्टर SM घावडे, प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. सर, मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर, सुरुवातीला मला ओव्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की ओवा हे जे पीक आहे तर हे पीक साधारणतः कोणत्या हवामानात आणि कोणत्या कालावधीमध्ये आपण घेतले पाहिजे? तर सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. आज आपण थोड्याशा वेगळ्या पिकांबद्दल बोलत आहे. त्याच्यामधला ओवा जो महत्त्वाचं पीक आहे हे आपल्या विदर्भातील खारपान पट्टा जो आहे, या खारपान पट्ट्याच्या जमिनी आणि तिथलं जे हवामान आहे, विशेषतः साधारणतः आपल्या विदर्भामध्ये 2.25 लाख हेक्टर एवढी जमीन ही खारपान पट्ट्याखाली आहे. बरोबर. त्याच्यामध्ये अमरावतीतला दर्यापूर, मूर्तिजापूर, त्याचप्रमाणे अकोट, तेलारा हा समजा आपल्या अकोला जिल्ह्यातला भाग, शेगाव, तेल्हाऱ्याचा काही भाग, जळगाव जामोदचा काही भाग
आणि वाशिममधला थोडा रिसोडचा भाग, अकोल्यातला पुन्हा बाळापूर तहसीलचा काही भाग आहे, त्याच्यानंतर तुमच्या अकोला तालुक्यातला तर हे सर्व जेवढा एरिया आहे याला आपण खारपान पट्टा म्हणण्याचा उद्देशच हा आहे की त्या ठिकाणी ओलिताची सोय कोणत्याही पिकासाठी नाही आहे. ही प्रमाणशीर प्रमाणात नाही आहे. काही ठिकाणी आजकाल झाले आहे, परंतु तरीसुद्धा तिथे इरिगेशन हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि जास्तीत जास्त संरक्षित ओलीत होऊ संरक्षित ओलीत त्याच्यात जास्तीत जास्त करण्याचा शेतकरी बांधव प्रयत्न करतात. बरोबर. जमीन तीच आहे, परंतु त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती जास्त आहे. सर्वात महत्त्वाचं तिचं वैशिष्ट्य असं आहे की ती उन्हाळ्यामध्ये त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडतात. बरोबर. आणि पावसाळ्यात ती जमीन फुलते किंवा ज्याला आपण म्हणू प्रसरण पावस. याच गोष्टीचा आपण फायदा घेऊन या ज्या आपण ज्या पिकांबद्दल बोलतो आहे, ओवा असेल, तत्सम पिकं जी आहे त्याच्यामध्ये सोप आहे, धने आहे, काळे जिरे ज्याला आपण कलोंजी असं हिंदीत म्हणतात, त्याचप्रमाणे कसुरी मेथी आणखी एक पीक आहे, जिरं आणखी एक पीक आहे. असे अनेक जवळपास 19 प्रकारचे मसाला बियाणं पिकं भारतभरात होतात. त्यातल्या संशोधन केंद्राचं जे केंद्र सरकारचं आहे ते आहे राष्ट्रीय मसाला बियाणे संशोधन केंद्र. हे राजस्थानमध्ये अजमेरला आहे. साहजिकच विद्यापीठात आम्ही काम करत असल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांचा विशेषतः खारपान पट्ट्यात आणि इतरत्र ज्या आपली जमीन आणि हवामान आहे त्या ठिकाणच्या शेतकरी बांधवांना नाविन्यपूर्ण एखादं पीक आपल्याला देता येईल का? कारण ती काळाची गरज आहे. बिलकुल. एकच एक पीक पद्धती आता आपल्याकडे होत आहे. कापूस आहे, कापूस झालं की सोयाबीन किंवा कापूस किंवा कापसानंतर काही लोक गहू घेतात किंवा सोयाबीन झालं की लगेच हरभरा किंवा कोणाकडे पाण्याची सोय असेल तर ते गहू घेतात. म्हणजे आपण 4-5 पिकाच्या पुढे जात नाही. आणि त्यामुळे जमिनीची जी त्या पिकाबद्दलची उत्पादन क्षमता आहे ती साहजिकच कमी होईल, कारण त्याच्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढेल. आता असं होऊ नये म्हणून दरवेळेलाच पीक फेरबदल, ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणतो, ह्या एक अत्यंत महत्त्वाचा आणि तेवढाच शेतकरी बांधवांसाठी नगदी पिकं म्हणून किंवा ज्याला आपण कंटिंजंट प्लॅनिंग म्हणतो. यावर्षी आपण बघतोय की पाऊस वेळेवर आला नाही, गॅप पडली, बऱ्याच लोकांच्या जमिनीमधून सोयाबीन निघालं तर त्याचे अनेक प्रॉब्लेम आले. तुरीचाही तोच प्रॉब्लेम झाला आहे, सोयाबीनच्याही बाबतीत तेच आहे, कपाशीच्याही बाबतीत तेच आहे. म्हणून उत्पादन क्षमता आणि ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला पर्यायी पिकाची गरज आहे. आणि म्हणून साधारणपणे 10 ते 12 वर्षापासून विद्यापीठातील मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र, कारण हे भाजीपाल्याच्या संदर्भातले पीक आहे, बरोबर, मसाला बियाणे म्हटलं की त्याच्यामध्ये हे आलं. महाराष्ट्रासाठी आपण या पिकांची शिफारस केली. त्याच्यामध्ये ओवा आहे, सोप आहे, धने आहेत. अगोदर याची रिकमेंडेशन नव्हतं. लागवड करता येते. करणारे शेतकरी आपल्या मुंडगाव आणि या भागामध्ये बरेच लोक आहेत, 50-60 वर्षापासून ते करत आहे, पण शिफारस नाही. आणि त्यामुळे इतर शेतकऱ्यांना त्याची माहिती नाही. आज आपण आकाशवाणीच्या माध्यमातून हे सर्व शेतकऱ्यांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्याचं रितसर संशोधन हे विद्यापीठांमध्ये, ते कृषी विद्यापीठांमध्ये व्हायला पाहिजे. ते झालेलं आहे. नवीन पिकाबद्दल बोलतो त्याचे 2-4 गोष्टी ह्या तर महत्त्वाच्या आहेतच, की जेव्हा घरगुती बियाणं आणि संशोधित बियाणं ज्याला म्हणू आपण, आणि विद्यापीठात त्याचा संशोधनाचा कार्यक्रम आम्ही 2009 मध्ये हाती घेतला. आणि आपल्या स्तरावर आता 12 वर्षानंतर यावर्षी आम्ही एक जात ओव्याची सुद्धा प्रसारित करतो आहे. अरे वा, अभिनंदन. तर त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे PDKV ओवा, हेच नाव दिलं आम्ही. अरे वा, म्हणजे सर्वांना समजलं पाहिजे सहज. तर मग आता हा ओवा आणि आपण जो आतापर्यंत संशोधित ओवा जो लावत होतो अजमेरचा, त्याच्यामध्ये काय फरक आहे हेही समजून घेऊ. बरोबर. पहिल्यांदा असं पाहिजे की संशोधित ओवा जो अजमेरचा होता त्याचं नाव आहे AA01, ही त्यांची जात, त्यांची व्हेरायटी. आणि तीच जात अजूनही आपण शेतकरी बांधवांना विद्यापीठामधून बियाणं म्हणून देतो. फायदा असा आहे की एकदा विद्यापीठातून शेतकऱ्यांनी हे बियाणं 200 रुपये किलो या दरानं जर नेलं तर त्यांना परत विद्यापीठात यायची गरज नाही, कारण ते संशोधित आहे, हायब्रिड नाही, संकरित नाही. त्याच्यामुळे स्वतःचं बियाणं इतर शेतकऱ्यांना द्या, स्वतः लागवड करा. आता दुसरा जो आम्ही जे केला आहे आता तयार बियाणं, जी आम्ही जात तयार केली, तिचं PDK ओवा म्हणून आहे. तर ही जात आता प्रसारित होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे पूर्वप्रसारित ती झालेली आहे. या वर्षीचा आमचा जो संयुक्त परिषद असते, जॉईंट ॲग्रोस्को, तो आता अजून झालेला नाही, जो जुलैमध्ये अपेक्षित होता पण नाही झाला. तर तो सप्टेंबरमध्ये वगैरे होईल. तर त्यावेळेला ती प्रसारित होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांना माहिती म्हणून अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये तेल आहे. 100 किलो जर ओवा आपण दळला त्यापासून 4 ते 4.5 किलोपर्यंत तेल निघते. आणि या तेलाचे उपयोग मात्र महाभयंकर आहे.
त्याला जगभर मागणी आहे आणि म्हणूनच याला कॅरम सीड असं नाव आहे ओव्याला. गोव्याला. आणि म्हणून हे इजिप्त, फ्रान्स, इटली यासारख्या पुढारलेल्या देशांमध्ये सुद्धा याची मागणी आहे तेलाला. या तेलाला आणि म्हणून हे तुम्ही ट्रक्स टुगेदर जरी तयार केले तरी त्याची तरी डिमांड आहे. त्याची डिमांड राहणार आहे. बरोबर. आणि म्हणून पहिली गोष्ट ही आणि दुसरी गोष्ट सौंदर्य प्रसाधनाचा जो सर्व जगभर प्रचार प्रसार आहे त्याच्यामध्ये सोप म्हणजे आपली साबू आहे, शॅम्पू आहे, हां. त्याच्यामध्ये विविध आणखी पदार्थ असे आहे की त्याच्यात या तेलाचा वापर पुढचं भविष्यातलं नगदी पीक म्हणून पुढे येऊ शकतो. कमी खर्चात येऊ शकणार. हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही जे सांगितलं की कमी खर्चात, हां. कारण याचा आता तुम्ही सांगितलं की एकरी त्याचा बियाण्याचा वापर खूप कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घरच्या घरी दुसऱ्या वर्षी बियाणं तयार करू शकता स्वतःचं. बरोबर. आणि लागवड खर्च कमी आहे. हो. आणि याचा कालावधी जो आहे म्हणजे आता साधारण मला वाटतं सर या महिन्यामध्ये त्याची लागवड सुरू होणार. हां. या महिन्यामध्ये जर कोरडूमध्ये लागवड झाली तर शेतकऱ्यांना त्याचं चांगल्यापैकी पीक येतं. सर मला एक महत्त्वाचं असं विचारायचं आहे की साधारणतः प्रति एकरी ओवा, मसाला बियाणे पिकं सांगितले, जसं सोप आहे त्याच्यात किंवा धनी आहे किंवा काळं जिरं आहे, तर या सगळ्यांची लागवड एकाच पद्धतीनं होती का? म्हणजे पेरणी आता ओव्या बायाच्या साहाय्यानं लावतो. हां. तर तेच कसं आहे, आता याचे 2-3 मुद्दे मी एकसाथ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, ओव्याचं जर पीक घेतलं आपण मूलतः हे कसं आहे की एका एकराला 2 किलो पीक लागणार आहे. हो. आणि विद्यापीठाने याचा काही जो रेट आहे, जो दर आहे, तोही आपण 200 रुपये किलो प्रति ठेवलेला आहे. बरोबर. लागवडीचे काही फायदे पण ते पहिले समजून घेतले पाहिजे. बिलकुल. पहिलं असं आहे की 2 ओळीतलं अंतर 2 फूट. बरोबर. खारपान पट्टा असल्यामुळे जमीन सुपीक आहे. आणि 2 ओळीतलं अंतर ज्या ज्या ठिकाणी अत्यंत सुपीक आहे, पाणी जास्त धरून ठेवते अशा ठिकाणी तुम्ही 3 फूट पण ठेवू शकता. 2 झाडातलं अंतर तुम्ही 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट. त्याच्यापेक्षा जास्त पण तुम्ही 2 फुटापर्यंत ठेवू शकता. जमिनीचं आता तुमची जमीनच अशी आहे की ती पाणी धरून ठेवते. पोळ्यापासून जरी पाऊस गेला तरी ओव्याला इरिगेशन द्यायची गरज नाही. तुम्ही आता जो उल्लेख केला की याची लागवडीची वेळ ही ऑगस्ट महिन्यातली आहे, परंतु आकाशवाणीच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की हा जो पिरियड आहे हा फक्त खारपान पट्ट्यासाठी आहे. विद्यापीठाने जे 4ही पिकांसाठी ज्या शिफारशी केल्या आहेत, धनिया असेल, सोप असेल, ओवा असेल, कसुरी मेथी असेल, काळं जिरं असेल, याच्यासाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा. कारण मूलतः हे पिकं थंड हवामानात येणारे. हां, बरोबर आहे. म्हणजे रब्बीमध्ये जाणारे पीक आहे. म्हणून जे शेतकरी बांधव खारपान पट्ट्यात नाहीत त्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन संपल्यानंतर हे पिकं लावायचे आहेत. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे. बरोबर. बिना ओलीत हे पिकं येत नाही. त्याला फक्त अपवाद खारपान पट्टा ही फक्त एक महत्वाची बाब या ठिकाणी नमूद करायची आहे. लागवडीच्या वेळेबद्दल बोललो. लागवडीचं जे सर्व पिकांचं जे हे आहे, फक्त याच्यामध्ये अपवाद धन्याचा आहे. धन्याला एका एकराला 4 किलो बियाणं पाहिजे. बरोबर. फक्त बाकी काळं जिरं, सोप आणि ओवा याला 2 किलो पाहिजे. बरोबर. सर्व पिकांची अजून एक खासियत अशी आहे की याला जंगली जनावरांचा त्रास नाही. वा, म्हणजे कोणतं त्याच्यामुळे त्याला संरक्षण फार जास्ती द्यायची गरज नाही आहे. बरं, किडींचा प्रादुर्भाव? किडींचा आणि रोगांचा दोन्ही प्रादुर्भाव आपल्या हवामानात आणि जमिनीमध्ये फार जास्त नाही, नगण्य आहे. म्हणजे फार फक्त तुम्ही स्प्रिंकलरनं जर पाणी दिलं तर त्या पाण्यामुळे जी जमिनीचे शिंतोडे किंवा जमीन किंवा त्याच्यामध्ये माती पानावर जर जेवून पडते आहे, त्याच्यामुळे खालचे पानं पिवळे पडून अल्टरनेरिया ब्लाइट नावाचा जो रोग येतो तर तो त्याच्यावर येऊ शकतो. आणि त्याच्यामुळेच ज्यांच्याकडे पाणी मुबलक आहे किंवा स्प्रिंकलरनं पाणी द्यायचा आता दुसरा पर्यायच नाही, तर त्यांनी फुलोरा अवस्थेवर येण्या अगोदर त्याला पाणी द्यायचं. त्याच्यानंतर मग पाणी मात्र त्यांनी खालून द्यायला पाहिजे, दाट पाणी द्यायचं. अशा पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन जर केलं तर याला त्याच्यावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव काही जास्त नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या 3ही पिकांमध्ये, जसं धनियाबद्दल बोलतो आहे आपण, सोपबद्दल बोलतो आहे, काळ्या जिऱ्याबद्दल बोलतो आहे, तर ओवा पीक जे आहे याला लागवडीनंतर ओवा असेल, धनिया असेल किंवा तुमचं काळं जिरं असेल, काढणीची वेळ एकच आहे. सर्वांची एकाच वेळेला ते सर्व काढणीला येतात, एकाच वेळेला लागवड करा. त्याला अपवाद फक्त सोप आहे. सोपीचं पीक तसं नाही आहे, हे 6 फूट उंच वाढते. बरोबर. आणि त्याला जे अंबेल्स येतात ज्याला आपण उच्छत्र म्हणतो, तर ते गुच्छ तुम्हाला जशी कपाशीची तोडणी वेचणी 3-4 वेळा आपण करतो तशी याची पण 3-4 वेळा करावी लागते. कारण सोप आपल्याला जे पाहिजे आहे ती बाजारात लखनवी सोप ज्याला म्हणतात, ज्याला गोडपणा असतो, त्याला मागणी आहे. म्हणजे एकदम जे जरड झाली किंवा त्याला ते सीडकडे जे मॅच्युरिटी झाली ते सीड म्हणून वापरा.
ती कडवट राहील. आता मागच्या वर्षी इथे आपले जे धोत्रे म्हणून आहेत, देवीदास भाऊ धोत्रे यांनी ते 2 एकर लावली. त्यानंतर बोरगाव खुर्द म्हणून गाव आहे, जाधव म्हणून आहेत. या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं यशोगाथा तयार केली सोपीमध्ये. वा. एका एकरात त्यांनी 8 क्विंटल सोप त्यांना झाली. आणि खरोखर त्या लोकांनी जे जे विद्यापीठांनी सांगितलं ते विद्यापीठाची जवळीक साधली, स्वतःचा फायदा करून घेतला बिलकुल अक्षरशः. मग आम्ही त्याच्या यशोगाथा ॲग्रोवन पेपरला पण दिलेले आहे. पण प्रत्यक्ष जमिनीवर काम करणं बरोबर आहे आणि त्याच्यातून त्या येणाऱ्या अडचणींना सामना करत त्याच्यापासून नवीन पीक घेणं हे तेवढं सोपं नाही आहे. आणि त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बाजारपेठ. ओव्याच्या बाबतीत आम्ही थोडं काम केलं याच्यावर. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव असेल, अकोला असेल, चोहट्टा बाजारला बाजार आहे, त्याच्यानंतर दर्यापूर आहे, तुमचं अकोट आहे, त्याच्यानंतर तिकडे खामगाव आहे. या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही एक मीटिंग लावून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची जी स्लीप आहे त्या स्लीपमध्ये अजवाईनचं नाव आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तो पण विद्यापीठ म्हणजे संशोधन तर करते पण मार्केटिंग सुद्धा करावंच लागेल. कारण कोणती गोष्ट मी तेच म्हटलं की सांगणं सोपं आहे, बरोबर आहे. करताना शेतकऱ्याला काय त्रास होतो ह्याची आपण जाणीव करून घेतली पाहिजे आणि ते आम्ही करतोय. दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मी सुटला माझ्या बोलण्यातून की याच्यावर मोठ्या प्रमाणात मधमाशा येतात. मधमाशा म्हणजे हे इको फ्रेंडली ज्याला म्हणतो आपण, नेचर फ्रेंडली असं हे पीक आहे. कारण ते रिपेलंट नाही आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला त्याच्यावर कोणती फवारणी करायची गरज नाही, त्याच्यामुळे ते सुरक्षित आहे. सुरक्षित आहे. म्हणूनच बाजूला कांद्याचं सारखं जर समजा पीक असेल तर त्याचं उत्पन्न वाढून देण्यासाठी ते मदत करतात. मोहरीचं पीक ते तिथं जर घेतलं तर त्याचं उत्पन्न वाढून देतात. बरोबर. ह्या सर्व गोष्टी जर विषय घेतला जर आपण तर त्या इको फ्रेंडली निसर्गाशी जवळीक साधणारे हे पीक आहे की एका एकराला हे जे पीक आहे ओव्याचं हे किमान 4 क्विंटल जास्तीत जास्त 6 क्विंटल एवढं उत्पन्न देते. आणि बाजारभाव जर पाहिला तर कमीत कमी बाजारभाव 10 ते 12 हजार रुपये आहे. आणि त्याचा जर विचार केला ते 60 ते 70 हजार रुपयाचं उत्पन्न आणि 15 ते 20 हजार रुपये खर्च हे जर केलं तर एका एकरातून 40 हजार रुपये देणारं आपल्याजवळ दुसरं पीक नाही ना. सहज. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा विचार करून या पिकाकडे पीक फेरबदल किंवा कंटिंजंट प्लॅनिंग आजच्या या वातावरणामध्ये, बदलत्या वातावरणामध्ये हे आपल्याला कुठंतरी याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि विद्यापीठ त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे की ज्यांना याच्याबद्दल काही माहिती लागत असेल, लिटरेचर पाहिजे असेल, त्यांनी विद्यापीठात आमच्याकडे संपर्क साधा. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खऱ्या अर्थानं विद्यापीठ या गोष्टीवर किती चांगल्या पद्धतीनं किती वर्षापासून काम करते. म्हणजे हे काही 1-2 दिवसाचा बदल नाही आहे. तुम्ही सांगितलं की आम्ही 2015 पासून या गोष्टीच्या मागावं आणि याच्यात विद्यापीठाचं फक्त संशोधनच नाही, त्याचं मार्केटिंग आणि त्याचा प्रसार, त्याचा विस्तार झाला पाहिजे. त्या सर्व बाबी तुम्ही शेतकरी बंधूंसाठी सांगितल्या. नक्कीच हे जे ओवा आणि त्या सोबत जे इतर जे मसाला बियाणी पिके आहेत, जसं तुम्ही सांगितलं सोप, धनिया, काळं जिरं, याचा प्रसार खूप चांगल्या पद्धतीनं होतील, याला चांगल्या पद्धतीनं स्वीकारतील आणि हा एक नवीन बदल आपल्या शेतकऱ्याच्या जीवनात एक आर्थिक क्रांती घडवून आणील अशी आपण आशा करूया. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आमच्या आकाशवाणी परिवार आणि आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. आताच आपण ओवा लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर S.M. घावडे, प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत आताच आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादरकर्ते सूरज कोळे यांच्यासह. मंडळी, कृषीवाणीमध्ये आज आपला विषय आहे पावसाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी. आणि याबद्दल आपल्याला माहिती प्राप्त झाली आहे कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांच्याकडून. शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाळ्यात पावसाचे पाणी आत गोठ्यात येणार नाही यासाठी ताडपत्रीचे पडदे बाजूला लावावे, जेणेकरून पाऊस आत येणार नाही आणि गोठा ओलसर होणार नाही. गोठा स्वच्छ आणि कोरडा असल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहते. गोठा कोरडा राहावा याकरिता वाया गेलेल्या कुटारात चुन्याची पावडर मिसळून पातळ थर पसरावा, त्यामुळे आर्द्रता कमी होईल. गोठ्यात भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्यावी. गोठ्यातील पडलेले छोटे खड्डे हे मुरमाच्या किंवा रेती सिमेंटच्या सहाय्याने भरून घ्यावे. पावसाळ्यात बाह्य आणि आंतरपरजीवी जंतूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो, जसे गोचीड, गोमाशा, मच्छर, डास, चिलटे यांच्या चाव्यामुळे विविध प्रकारचे आजार निर्माण होतात, जसे सर्रा, बेबिलिओसिस, थायलेरियासिस इत्यादी. गोठ्यामधील डास, गोचीड, गोमाशा, मच्छर यांचा नायनाट करण्याकरिता 0.01%
डेल्टा मेथ्रीनची फवारणी दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने करावी. गोठ्याच्या आजूबाजूला पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गोठ्यातील मलमूत्र विसर्जन याची विल्हेवाट लावावी. तसेच आंतरपरजीवी जंतूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक औषधे पाजावी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये ऐकली पावसाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी याविषयी माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांच्याकडून. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह आपण ऐकलीत कृषीवाणी. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया संवाद. विषय आहे फळबाग लागवड. यामध्ये सहभाग आहे प्रकाश नावकार आणि सचिन म्हैसने यांचा. अरे हा तर शालिग्राम दिसून राहिला, पैदल चालू राहिला. काय गाडी आणली नाही वाटते. ओ शालिग्राम भाऊ नमस्कार म्हटलं भाऊ. काय बा तुम्ही आवाजही नाही देऊन राहिला, खालच्या मानेनंच चालले. अरे खालच्या मानीनं चाललो म्हणजे काय, हा हा. आता सध्या तिकडे त्या वावरातले डवरे सोडले, घरी काम होतं जरासं, म्हणून जरासं चाललो होतो लगबग. म्हटलं खाली रिकाम पण आहे का, आणि सकाळ दे ना मारून आमचे तेवढे 2 एकराचे आहेत ते 2 एकराचे डवरे. काय तुमच्या भाईस काय आहेत ते 2 एकराचे, तुम्ही 10 एकराचे उदळे घेता. तुला येतं गड्या काही मी नाही म्हणू शकत नाही, पण तुला सांग काय अडचण आहे माहिती काय गड्या, त्या मागच्या महिन्यात तू एक फेर काढला, त्यातील लहान मोठे गड्डे आहेत ते. अरे बाबा, एका गड्ड्यात पाय घसरून पडलो म्हटलं मी. 3 दिवस घरी होतो ना. मी काय म्हणतो शालिग्राम भाऊ, ते जे गड्डे होते की नाही, ते गड्डे कासाठी गेले हे तुम्हाला सांगणारच होतं, पण मी गेलो भुलून. अरे हो, पण मी काय म्हणतो भाऊ, हा. त्या पुऱ्या वावरात त्या 2-2.5 एकरात कमी गड्डे होते काय. बैल चाले कुठी तर मी चालवत जाऊ कुठी. हा, त्या बैलाला वाटे मी गड्ड्यात पडतो आणि मला वाटे मी गड्ड्यात पडतो. अरे मी काय म्हणतो, ते गड्डे जे होते की नाही, ते फळबाग लागवडीसाठी केले होते ना. फळबाग लागवडीसाठी त्या गड्डे केले गड्या. हा, आता ते गड्डे करून 2-4 महिने होऊन राहिले ना. ते मे महिन्यापासून तर गड्डे केले ना, अजून तर झाडानेच लावलं ना त्यांनी. बरोबर आहे. ते उशीर झाला, घरी आणून ठेवल्या झालं, पण ते पाणी मागं पुढे करू आलं की हो, नाही, यावर्षी पाणी त्याच्यानं लेट माझी झालं. मागं पुढे करू आलं. वावरात लावले का थैलीत लावले का, पाणी किती टाका मग माणसानं. खड्डे आहेत की नाही, हे खड्डे लय कामाचे आहेत. आता बरे आठवण काढली. आता ते झाड आहेत की नाही, 2-4 रोजातच मी लावून टाकतो मा वावरात, कारण ऑगस्ट महिन्यात आता मी म्हटलं जोराचा पाऊस येईल, हो. म्हणून मी थांबलो होतो खरं. पण आता हे जे गड्डे आहेत की नाही, हे गड्डे डबल उकरतो काय, आणि ते 6 बाय 6 मीटर अंतरावर केलेलं आहे, म्हणून तुमचे ते ज्या फटीत येत की नाही, ते तुम्ही मग खड्ड्या करत ते फटीच तुमचे येत जाय, मग ते होकत जाय ते गणित. फळबाग तू लागवड करून आला की नाही, हा, हे करायची कशी, त्यात पहिले जमीन सांगड आहे. मी काय म्हणतो, ह्यासाठी मी लय दिवसातून तयारीत हा, आणि यासाठी जमीन मध्यम काळी, 1.5 मीटर खोल आणि कच्चा मुरुम असणारी पाहिजे. बरं. म्हणजे काय होते की हिच्यात फळबाग चांगली येते. नाही तर एकदम गाळाची जमीन असते की नाही, त्यात फळबाग पोसत नाही. म्हणून त्याला थोडीशी मुरमाड जमीन पाहिजेत असते. आणि महत्वाची गोष्ट अशी की हंगाम जो आहे की नाही, हा हंगाम तुला माहितीच आहे, पावसाळ्यात लावा लागते. जसं हा, याच्यात लोक कोणते झाड जगते. आणि मेन काय केलं माहिती आहे का, 6 बाय 6 मीटर अंतरावर लागवड करायला ठरवलं होतं, म्हणून ते खड्डे असे केले होते. आणि खड्डे जे आहे की नाही, 1 बाय 1 मीटर अंतराचे केले होते, म्हणजे चांगलेच मोठे होते. जरी ते काही भरले होते तरी ते खोलच होते ते. आणि यासाठी माहिती आहे का मी काय लावून राहिलो यंदा, नागपुरी संत्रा. नागपुरी संत्रा. हा, अरे बा. मग आणि तिच्यात जर तुला दुसऱ्या वाटल्यात व्हेरायटी ते आहेत बरं, असं काही नाही. नागपुरी सीडलेस आहे, मृतखेळ आहे, कमी बियाचा, PKV संत्रा 5 आहे. आणि मोसंबी जर लावायची असेल तर काटोल गोल्ड आहे, न्यू सेलर आहे, फुले मोसंबी आहे. अशा मोसंबी जातात. काही ना काही लावलं म्हणजे काही ना काही चालू होते आपल्याला. आता हे लय झालं ना आपलं, आयुष्य चाललं. आता पाहिजे ना, आता आपण 50-50 उरालो तरी जमून नाही राहिलं का, सोयाबीन चालू ते सांगू राहिलो. आणि हाती काहीच नाही. लागवड करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो तुला आता, हा, माती परीक्षण करायला. हो ना, ते केलं ना. केलं का बापा, केलं म्हणून ते झाड आणले. बरोबर आहे. उन्हाळ्यातच केलं ते, आता नाही. ते उन्हाळ्यात माझं कागद बी आहे त्याचा PKVचा, त्यात क्षार किती आहे, पाणी बी तपासलं पाण्यातली. हा, मग हे सारं असं काय रे ना. समजतं की जसे समजा आपल्या कृषी विभागाच्या योजना असतात की नाही, त्यातून तो हे सगळं घेतलं. त्याच्यात अनुदान बी आहे बरं. अनुदानी हा, आहे. मग मी तेच तर म्हटलं, बिना अनुदानाचा तुझ्या बजेटच कसा बसतो. तेच सांगू राहिलो, अनुदान बी आहे, पण ते कधवा ते झाडाच्या जागेवर अवलंबून आहे. बरं. म्हणजे जसं जसं झाडं जगतील की नाही, त्याप्रमाणे अनुदान आहे. पैसे हा, भेटतात म्हणजे 3 वर्ष भेटतात ते पैसे. पण हे काय गड्या तुला सांग, आता हे जे समजा लावशील तू, याची 4-5 वर्ष काळजी घेतली समजा, हा. 4-5 वर्षापर्यंत आपले बाकीचे पिकही निघतात नाहीत. बरं, मी काय म्हणतो आता, करतो गणित मी, तर तुला उद्या तेवढे ते मारून दे. आणि मी काय काढून म्हणतो, देतो ते. हे पा, जिकडे जिकडे गड्डे शिल्लक आहे की नाही, तिकडे ध्यान ठेव.
बरोबर आहे की ते नाही. करतो ना. कारण कसं आहे ते आता बरं झालं तर पायावून गेलं नाही तर मुला फुडला असेल तर मा घरात गोटे ते आहे की नाही. पण गोटे मोठे होते ना त्या म्हणणं बरोबर लय पाणी थांबवलं होतं मी ना. सांगतो ना हो ना. 3 दिवस चालता नाही आलं ना मला. नाही नाही नाही, इतका पाय सुजला बरोबर होता ना. लचकला फसकला. हा, चाल ना हो. चाल. शेतकरी बंधूंनो, आताच आपण फळबाग लागवड याविषयीचा हा संवाद ऐकलात. यामध्ये सहभाग होता प्रकाश नावकर आणि सचिन म्हैसने यांचा. प्रकाश, आपल्या शेतकऱ्यांना कृषी माल बाजारपेठेमध्ये पाठवायचा आहे, तर त्यांना शेतमालाचे जे भाव आहेत त्याची माहिती असणं आवश्यक आहे. नक्कीच सचिन. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजचे शेतमालाचे बाजारभाव जाणून घेऊया. हे बाजारभाव कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 2415 रुपये ते 2550 रुपये, आवक 47 क्विंटल. गहू लोकल 2500 रुपये ते 2655 रुपये, आवक 455 क्विंटल. उडीद 4500 रुपये ते 4500 रुपयेच, आवक 9 क्विंटल. मूग 6860 रुपये ते 7105 रुपये, आवक 20 क्विंटल. तूर 6000 रुपये ते 7990 रुपये आणि आवक 962 क्विंटल. हरभरा 5600 रुपये ते 6300 रुपये, आवक 426 क्विंटल. हरभरा पांढरा 4600 रुपये ते 4600 रुपयेच, आवक 28 क्विंटल. बरबटी 6725 रुपये ते 6725 रुपयेच, आवक 4 क्विंटल. आणि सोयाबीन 6100 रुपये ते 6900 रुपये आणि आवक 1364 क्विंटल. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजचे शेतमालाचे बाजारभाव जाणून घेतलेत. आता जाणून घेऊया हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 31.2 सेल्सिअस तर किमान 24.6 अंश सेल्सिअस. प्रकार सूर्यप्रकाश 0.0 तास तर हवेचा ताशी वेग होता 7.6 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 79% तर दुपारी होती 61% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 3.8 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 392.7 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या या किसानवाणी कार्यक्रमाची वेळही आता संपत आली आहे. किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आणि मी प्रकाश नावकर यांना निरोप द्या. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी